काकडीचं दोंडस ते आता ते मोठं होतं, ते उभं होतं भोपळ्यासारखं. तर ती आम्ही आता ती कापली, त्याच्यातल्या बिया सगळ्या साफ करायच्या. अशा सर्व बिया साफ करून नंतर त्या किसायच्या. काकडी किसायची सर्व बिया. आई भिंतीवर पण रुजत ठेवतात ना काहीतरी थापून. आता नाही, पाली खातात. ते पहिलं आई भोपळ्याच्या बिया, काकडीच्या बिया अशा भिंतीवर माकडा कुठे मारायच्या. ठेवतात? माकडा ठेवत नाही ना. ही काकीकडे म्हणून आपली राखणे होती म्हणून हे बघ, या खराब झालं होतं. झालं असतं आता खराब. एवढे दिवस राहत नाहीत काकड्या. 4 महिने झाले आता. 4 महिने राहिली ती. त्याचं आई आता धोंडच बनवणार. आता हे किसणार. हे असं किसायचं. घसा 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 घसा. मी म्हटलं फुकट गेली, पण तुमच्या नशिबात होती खाऊची ती. ते आता सगळं आम्ही आता ते किसून घेणार. दाखवते मी तुम्हाला पुढचं प्रोसेस, पुढे कशी बनवणार ते. चुलीवर टोप गरम केलाय आणि आता त्याच्यात काकडीचा किस जो होता तो टाकलाय. तो आता त्याच्यात भाजणार. आता त्याच्यात जराशी हळद टाकायची कलरसाठी, म्हणजे पिवळा कलर येतो त्याच्यात. त्या चुली पूर्वीच्या. आता त्याच्यात गूळ. गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. तुम्हाला गोड कमी जास्त कसं हवंय तसं. आम्हाला मीडियममध्ये गोड लागतं, त्याच्यामुळे आम्ही तो एवढा गूळ टाकलाय. काकडी छोटी होती, छोटासा भोपळ्यासारखी काकडी होती. ते आता थोडं शिजायला देणार ती काकडी. हा लापशी रवा आहे, तो थोडा भाजायचा चांगल्या तुपात. तूप आधी घातलेलं होतं. चांगल्या तुपात असं खरपूस असं भाजायचा. पांढरा असतो तो, साधारण पिवळसर असं झाला पाहिजे. लापशी रवा आहे तो जाडवाला. वेलची पण त्याच्यातच टाकून भाजल्यात तरी चालते, कारण आम्ही पावडर संपलेली, मग आम्ही दाणे ठेवलेले त्याच्यात. तो रवा भाजून घेतलाय. आता तो त्याच्यात त्या काकडीचं किस होता ना, तो किसून घेतलेला, त्याच्यात आता तो रवा टाकायचा भाजून घेतलेला. आता तो चांगला ढवळायचा. लापशी रवा, काकडीचा किस, गूळ, वेलची पावडर, हे सगळं मिश्रण एकत्र यायला पाहिजे. आता त्याच्यात घालायचे शेंगदाणे. शेंगदाणे पण चांगले ढवळून घ्यायचे. चव यायला थोडंसं मीठ. गोड पदार्थ कुठलाही करताना ना किंचितसं मीठ टाकायचं, आणखी टेस्ट भारी येते त्याला. तुम्ही शिरा जरी आपला रवा असतो ना, तो शिरा जरी बनवलात घरात, तरी गोड बनवायचं असेल ना कुठलाही पदार्थ, तर किंचित मीठ टाकायचं. शिजला नाही तर जरासं पाणी टाकायचं. हा रवा असा थोडा कच्चा लागतो. रापशी रवा आहे ना तो, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात, मग तो शिजून येतो. नाही तर कच्चा राहणार. गुळाला पाणी सुटतंच, पण अजून पण त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं. आणि तो आपल्या तालीनुसार, आपल्या याच्यानुसार तो शिजायला पाहिजे. थोडंसं तूप आईला कमी वाटलं म्हणून आई थोडंसं तूप घालते आहे.
हे टोपातलं पण बोलतात, टोपातला केक, झोंडच बोल. दोंडस पण बोलतात. ते मला आईच्या हातचं आम्हाला आवडतं. ती काकडी 4 महिने झालेले ना आई त्या काकडीला, तर ती ठेवलेली, तर ती माझ्याच नशिबात होती. मुंबईला न्यायला ठेवलेली. तर ती विसरली वाटतं मुंबईला नाही. नाही, तब्येत बरी नाही त्यामुळे वजन नेलं नाही. आता ती हळदीचे पानं ना अजून ढवळून घ्यायचे व्यवस्थित. चुलीवरचं ते एक नंबर लागतं दोंडस. गोडीला गूळ टाकलेला होता तरी पण थोडं कमी झालं, मग थोडीशी वरून साखर टाकली. आता ते ढवळायचे. थोडासा तो फ्लेवर येण्यासाठी ना वरून हळदीची पानं टाकायची. छान वास येतो हळदीच्या पानाने. आम्ही ती मोदकांना उकडण्यासाठी पण घेतो. गावठी हळद आहे ही. प्लस दूध गरम करताना पण त्याच्यात एक पान टाकायचं. मच्छीमध्ये पण आम्हाला काय काय पदार्थामध्ये हळदीची पानं लागतात, तर मी आता ती आईकडून घेऊन जाणार आहे. पानं सुकी पानं आहेत, ओली केली की खूप ताजा वास येतो त्याला. त्याचं वरून लावायचं. आता ताटली ठेवायची त्याच्यावरती आणि आपल्या हलक्या ह्याच्यात मीडियममध्ये आग करून आपल्या ह्याच्यात ते शिजू दे आणि मध्ये मध्ये येऊन ते ढवळायचं, नाही तर खाली लागू शकतं, करपू शकतं ते. मध्ये मध्ये उघडून बघितलेलं आम्ही, तर परत बघणार. जास्त व्हिडिओ मोठा होईल म्हणून मध्ये मध्ये दाखवलं नाही, तर आता शेवटी या प्रोसेसला दाखवते मी. थोडा झालाय, थोडा बाकी आहे. 50% झालाय, 50% अजून बाकी आहे. तो हलक्या निकाऱ्यांवर तो होतो, शिजतो तो थोडा. लापशी फुलत आली आहे थोडी ती बघा. आता परत त्याच्यावर हळदीची पानं होती तीच ठेवायची. परत ताटली ठेवायची त्याच्यावरती. दगडासारखे झालं, दोंड्यासारखे. उत्तर बघूया खाली. हे आता झालेलं आहे आमचं. वास बघ किती मस्त आला. वास छान आला, पळपळीत झाला एकदम. नाही काय नाही, झालं व्यवस्थित. झालंय आता. आता हे थोडेसे निकारे आहेत त्याच्यावर आता आम्ही ठेवणार आणि सकाळी खाणार. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर मला नक्कीच सांगा कमेंट करून. बाय बाय.